कात्रज कोंढवा रोडवरील टिळेकर नगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्यासाठी पोहरादेवीवरून धर्मपीठाहून सेवालाल महाराजांचे 5वे वंशज जितेंद्र महाराज महंत इथं आपल्या भूमिपूजनासाठी आलेले आहेत। महाराज, भूमिपूजन झालं, तुमची प्रतिक्रिया? आज या टिळेकर नगरामध्ये गोर बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गोपालभाऊ राठोड यांच्या अथिक परिश्रमाने आज या नगरीमध्ये संत सेवालाल आणि माता जगदंबा मंदिराचं भूमिपूजन या भागातील संपूर्ण गोर बंजारा समाजाचे धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सर्व कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे। संत सेवालाल महाराज यांच्या 5वी पिढीचे वंशज म्हणून मला पोहरादेवीवरून बोलावण्यात आला होता। मी माझ्या शुभहस्ते या भागाचे आमदार यांच्या मातोश्रीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहे। आमचे युवा उद्योजक संतोष पवार आणि सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागामध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरामध्ये राहणाऱ्या संपूर्ण गोर बंजारा बांधवांना मी एक जाहीर नम्र आवाहन करतो की आज या ठिकाणी ज्या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे त्या मंदिराकरिता एक सुसज्ज जागा त्या ठिकाणी एक 5000 स्क्वेअर फूट जागेमध्ये तो मंदिर त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे। सर्वांनी या टिळेकर नगरमध्ये राहणाऱ्या समाज बांधवांनी त्या मंदिरासाठी सर्वांनी हातभार लावा। मंदिर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला संत सेवादास महाराज आणि माता जगदंबा यांची अथक प्रेरणा आपल्याला मिळेल। आपल्या समाजावरती, आपल्या कुटुंबावरती सेवालाल महाराज, माता जगदंबा देवीची कृपादृष्टी राहणार आणि आपल्याला नेहमीकरता संत सेवालाल महाराज यांची प्रेरणा मिळत राहील। याकरिता आपल्याला वर्षभरामध्ये या ठिकाणी आज भूमिपूजन झालेल्या मंदिराचं बांधकाम पूर्ण करायचं आहे। म्हणून सर्वांनी, ज्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या हातामध्ये घेतलेला आहे, गोपालभाऊ यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे राहून हा धर्माचं काम पूर्ण करावं असे मी सर्वांना एक जाहीर आवाहन करतो। जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।